या वारकरी संतांच्या. चोपदार आमचे वागचौरे मामा आहेत, त्यांची कन्या फार सुंदर गाते, पण ती बाहेर कथेला पाठवली होती मी. आता आज येतील ते, उद्या पाठवून देते मी तिला. आणि हरिभक्त परायण कडू महाराज आणि आमच्या रवी दादाची 1 नंबर साऊंड सिस्टम आहे. इथे फक्त या सिस्टमच्या माध्यमातून आमचा स्वर बोलत नाही, आमचा शब्द नाही बोलत, आमचा मृदंग नाही बोलत, आमच्या आत्म्याला सुद्धा बोलायला लावण्याची ताकद त्यांच्यामध्ये आहे. फार सुंदर त्यांचं साऊंड सिस्टम आहे. बाकी गोड वातावरण, पवित्र वातावरण, विनेकरी आहेत, 3 कॅमेरे आहेत. रामपूरवाडीवरून आलेले आमचे अशोक भाऊ, कैलास तात्या, त्यांच्यासोबत शिवा भाऊ, आणखी सगळी आलेली मंडळी, आता सगळ्यांची नावं लक्षात येत नाहीत. सगळ्यांना सादर वंदन, सप्रेम जय हरी. बरेच विद्यार्थ्याचे पालक इथं कीर्तनासाठी आलेले आहेत. आमचे थोरात भाऊ आहेत, त्यांच्या सर्व सहकारी भक्ती तुपेचे बाबा आहेत. बाकी सगळी मंडळी, आपल्या सगळ्यांच्या मध्ये ईश्वराचं चिंतन पाहू. घाई गडबडीत आता सगळ्यांची नावं जर घेत राहिलो तर आपल्याला कीर्तन आपलं बाजूला राहून जाईल. सर्वच परिचित अपरिचित मंडळी, या संस्थांवरती प्रेम करणारी मंडळी, अगदी आमच्यावरती तुमचं माया, प्रेम, श्रद्धा जे काही आम्हाला प्राप्त झालेलं आहे, तुम्हा सगळ्यांचे आम्ही मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. कारण आपण आपल्या घरापासून 2 पावलं सुद्धा कुणाकडे चालत चालत जाऊ शकत नाही, वेळ देत नाहीत माणसं कुणाला. पण तुम्ही या सप्ताहासाठी, कीर्तन ऐकण्यासाठी आपलं गाव घर सोडून, कोणी 10 किलोमीटर, कोणी 30 किलोमीटर, कोणी 50 किलोमीटर, कोणी 100 किलोमीटरच्या अंतरावरती स्वतःचं वाहन करून इथपर्यंत आलात, म्हणून तुम्हा सगळ्यांचे खूप धन्यवाद. आणि या व्यासपीठावरनं तुकाराम बीजेच्या महापर्व काळावर आणि राजाराम महाराजांच्या जन्मोत्सवाच्या पर्व काळावरती तुम्हाला चिदंबर भगवंताचे अनंत आशीर्वाद प्राप्त व्हावेत. आमचे मत्सागर भाऊ आहेत, बाकी सर्व स्नेहांकित मंडळी आहे, या सगळ्यांच्या मध्ये ईश्वराचं चिंतन पाहू. विठ्ठल 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 मागच्या 2 वर्षापासून चिदंबर भगवंताच्या सेवेमध्ये आम्ही येतोय. शुभम दादाला आणि शिवा भाऊला मी बोलले होते, आता झाले 2-3 कीर्तन. वारंवार एखादा वक्ता येणं थोडंसं कंटाळवाणं होत असतं. राहू द्या एवढं वर्ष, नाही म्हणे दीदी, एवढं वर्षच या, पुढच्या वर्षाचं पाव, कारण उद्या कुणालाच माहिती नाही, एवढाच वर्ष या. आणि मग शिवा भाऊंनी आमचे या राजाराम महाराजांच्या परंपरेतले वंशज आमचे शुभम महाराज, शुभम दादांनी आग्रह केला आणि याही वर्षी ही सेवा माझ्याकडे दिली. खरं तर या वर्षाचं स्वरूप खूप भव्यता आहे, दिव्यता आहे. समोरही दरच वर्षी खूपच चांगला असतो आपला कार्यक्रम, पण या वर्षी आणखी ओजस्विता, तेजस्विता या कार्यक्रमात पाहायला मिळते. एक वैभव आहे, एक चैतन्य आहे. खूप खूप काही चांगल्या, अशा काही खूप छान गोष्टी या कार्यक्रमात आज पाहायला मिळतात. आजचे जे अन्नदाते आहे श्रीमान घनश्याम चंद्रभान घोडे, संतपूजन सोपान कुंजीर ॲडव्होकेट शंकरजी घंगाळे. तर घनश्याम दादांचं नाव माझ्याकडनं राहून गेलं, पण दादाचं अन्नदानाचं काय महत्व आहे ते मी अगोदरच सांगितलं. श्रीमान घनश्याम चंद्रभान घोडे दादा यांच्यासाठी एकदा जोरात टाळी वाजवू आपण. चिदंबरा चिदंबरा शिवहर शिवहर चिदंबरा, चिदंबरा चिदंबरा शिवहर चिदंबरा, चिदंबरा चिदंबरा शिवहर शिवहर चिदंबरा. शिवहर शिवहर चिदंबरा, शिवहर शिवहर चिदंबरा, शिवहर शिवहर चिदंबरा, शिवहर शिवहर चिदंबरा. चिदंबरा चिदंबरा शिवहर शिवहर चिदंबरा, चिदंबरा 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 शिवहर शिवहर चिदंबरा, चिदंबरा चिदंबरा शिवहर शिवहर चिदंबरा, चिदंबरा चिदंबरा शिवहर शिवहर चिदंबरा. चिदंबर भगवान की जय जय. समोर बसलेले बाबा माझ्या परिचित आहे. विरगाव विरगाव, वा वा. विरगाव वरून आलेल्या सगळ्या भाविकांचं स्वागत आहे. बरं,
आणि हे वीरगावची मंडळी दादा कुठे येऊ द्या कीर्तनाला कथेला ते ट्रॅव्हल्स भरूनच येतात. मला वाटतं आज ट्रॅव्हल्स आणली का गाड्या आणल्या तुम्ही? वा 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 टेम्पो. तर मी बाबुळगाव गंगाकरांना विनंती करते, वीरगाव वरनं एवढे श्रोते आलेले आहेत टेम्पो पिकअप भरून, त्यांच्यासाठी एकदा टाळी वाजवा आपण. संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळून जाये, मग राम नामे उपजे आवडी, सुख घडो घडी वाढू लागे. सर्वांच्या परिचयाचा अभंग आहे. संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायांच्या मुखातून प्रसवलेला आहे. या अभंगाचा अर्थ आपण सरळ पाहिला तर या अभंगाच्या सरळ अर्थातून तुकोबारायांचा भाव आपल्या अंतकरणामध्ये प्रवेश करत. तुकोबाराया अंतकरण भरून सांगतात की साधूच्या पायाची धूळ आपल्याला लागू दे, एवढं मोठं आपलं भलं होतं, एवढं कल्याण होतंय. वासनेचे बीज जळून जाये, जी गोष्ट आपल्याला फसवणारी आहे, जी गोष्ट आपल्याला पळवणारी आहे, आपली दशा करणारी आहे, त्या सगळ्या गोष्टींचं मूळ म्हणजे वासना आहे. वासना फक्त शरीर संबंधातच नाही तर ती धनाची आहे, मानाची आहे, पद प्रतिष्ठेची आहे, काही मिळवण्याची आहे, काही प्राप्त करण्याची आहे. मग ज्या गोष्टीला आपलं मन स्पर्श करते ती मिळालंच पाहिजे आपल्याला. ही वासना आपल्याला नाचवणारी आहे, पण ही वासना आणि तिचं बीज संपवण्याची ताकद संतांच्या चरणधुलीमध्ये आहे. म्हणून संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज सहज लागू दे, फायदा फार मोठा आहे. वासनेचे बीज जळवणी जाय. वासना संपल्याशिवाय भजनात मन लागू शकत नाही. आज उभ्या जगाला प्रेमानंद बाबांचं खूप मोठं उदाहरण आहे. प्रेमानंद बाबांचं जगाला आकर्षण निर्माण झालंय. भारतातल्या लोकांची गर्दी आहे प्रेमानंद बाबांच्या दर्शनाला, काय नवल. परदेशातल्या लोकांची प्रचंड गर्दी, त्यांच्या दर्शनाला तिकीट आहे. आता बाके बिहारीच्या दर्शनाला तिकीट नाही, पण प्रेमानंद बाबांसोबत वार्तालाप करण्यासाठी, त्यांचं दर्शन घेण्यासाठी तिकीट आहे. ज्यांना तिकीट नाही पाहिजे त्यांना रात्री 1 वाजल्यापासून रस्त्याला उभं राहावं लागतं. त्यातूनही दर्शन होईल का नाही काही सांगता येत नाही, एवढी गर्दी. महाराजांच्याकडे जर आपण पाहिलं, प्रेमानंद बाबांच्याकडे सगळ्या वासना संपूर्ण गेल्या आणि मग नामाचा एवढा ध्यास. ते साऱ्या जगाला राधा नामाचा उपदेश करतात. राधा राधा म्हणा, आणि ते स्वतः एवढं राधा नाम संकीर्तन करतायत की फक्त महाराजांचं मुख राधा नाम संकीर्तन करतय नाही, तर प्रेमानंद बाबांचा रोम रोम राधा राधेचं भजन करतोय. प्रेमानंद बाबांच्या मुखातून ऐकलेलं एक वाक्य आहे की कुठल्या तरी संताचं उदाहरण सांगत होते प्रेमानंद बाबा एका व्यक्तीला की एका दिवसात एवढा जप होईल का? प्रेमानंद बाबा बोलले, एका क्षणात 3.5 लाख जप होईल. एका क्षणात. प्रश्न पडला की एका क्षणात 3.5 लाख नामजप कसा होईल? म्हणजे जेव्हा नाम साधना वाढते ना, तेव्हा माणसं फक्त तोंडानच नाही तर ते साधक सर्वांगानं भगवंताचं नाम गातात. त्या व्यक्तीचा रोम रोम भगवंताचं नाम घेतो. माणसाच्या शरीरावरती 3.5 लाख रोम आहेत. त्या रोमातून भजन चालू झालं की मग एका क्षणात 3.5 लाख नाम व्हायला वेळ लागत नाही. मग दिवसाचं गणित तर करणं शक्यच नाही. पण हे कधी, एवढी साधना कधी होईल? जेव्हा वासना जळून जाईल आणि मग रामनामे उपजे आवडी, आणि मग तुम्हाला नामाचं धन प्राप्त झालं ना, मग सुखाला कमी नाही. सुख घडो घडी वाढू लागे. जेव्हा नामधारक व्हाल ना, तेव्हा खऱ्या सुखाचा, खऱ्या परमानंदाचा तो गाभा आपल्याला प्राप्त होईल. मग इकडे तिकडे भटकण्याची, सुख शोधण्याची काही तुम्हाला ती गोष्टच आपल्या बुद्धीमध्ये, मनामध्ये येणार नाही. प्रत्येक क्षणाला एक नवा आनंद तुम्हाला प्राप्त होईल. अंतकरणामध्ये खरी भक्ती जागी झाली, नामाविषयी प्रेम निर्माण झालं की अवस्था अशी होते, कंठी प्रेम दाटे, नयनी नीर लोटे. मग डोळ्यातून अश्रू यावेत वाट पाहण्याची गरज नाही. तो भाव आपोआप अंतकरणामध्ये निर्माण होतो.
खरं तर भागवतामध्ये शुकदेव महाराजांनी कुठेच राधा शब्दाचा उच्चार केला नाही. का? राधा म्हटलं की त्यांना समाधी लागते. समाधी लागली तर परीक्षितीला भागवत सांगायचं राहून जाईल. म्हणून त्यांनी राधा शब्दाचा कुठेच उल्लेख केला नाही. तशी अवस्था आपली होईल. कंठी प्रेमदाटे, नयनी नीरलोटे आणि हृदयी प्रगटे रामरूप. याच्यासाठी साधन काय? सोपं साधन आहे. तुका म्हणे साधन सुलभ गोमटे, परी उपतिष्ठे पूर्व पुण्ये. सोपं साधन आहे, पण पुण्याही शिवाय मिळणार नाही. महाराज ते साधन कोणतं? म्हणे पहिलं चरण चालू झालं त्याच्यातच आहे, सत्संग. सत्संगानं या सगळ्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये घडतील. पण साधूचा संग प्राप्त होणं याच्यासाठी खूप काही लागतं. धन नाही, पद नाही, प्रतिष्ठा नाही, सौंदर्य नाही, बल नाही, तर त्याच्यासाठी पुण्य लागतं. हा या अभंगाचा सरळ अर्थ झाला. आता याच्यावरती आपण विस्तार करण्याचा प्रयत्न करू. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला चिदंबरम भगवंताचा हा दरबार येणाऱ्या काळामध्ये या संस्थांचं वाढणारं वैभव, काही गोष्टी आता पंढरपूरचं जे महत्व आहे तशा पद्धतीचं महत्व या संस्थान, तेवढीच ताकद आहे, तेवढीच पावर आहे, पण तशीच गर्दी ठराविक काळानंतर होणार आहे. कारण प्रत्येक गोष्टीची वेळ ठरलेली आहे. आता आपण फक्त सेवा करण्याचं काम करायचंय. एक वाक्य मी संतांच्या मुखातून ऐकलं होतं. माळी दादा फुल झाडांना रोजच पाणी घालत असतात, फळांच्या झाडांना रोज पाणी घालत असतात. माळी दादा फळ झाडांना रोज पाणी घालतात, पण फळं ही वेळेलाच लागत असतात, त्यांच्या ठरलेल्या वेळेला. पण आज पाणी घालावं लागणार, नाही तर वेळेला फळ येतील तेव्हा पाणी घालू शुभम दादा, चालणार नाही. हे पाणी आतापासूनच घालावं लागणार आहे. हे घातलं तर त्याची वेळेला. आणि खरं सांगू ना, तुकोबारायांच्या गाथ्याचं जसं देहू नगरीमध्ये गाथा मंदिर झालं, तसं राजाराम महाराजांच्या अभंगाचं सुद्धा भविष्यात मंदिर व्हायला वेळ नाही लागायचा. त्यांच्या अभंगाचं मंदिर होईल तयार. कारण राजाराम महाराजांची वाणी म्हणजेच तुकोबारायांची वाणी आहे. तुकोबारायांची वाणी म्हणजेच नामदेवरायांची वाणी आहे. ही जी परंपरेची जी शृंखला आहे, म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, मूळ भक्त प्रल्हाद, ते भक्त प्रल्हाद झाले अंगद, अंगदाचे झाले उद्धवजी, उद्धवजीचे झाले नामदेवराया, नामदेवरायांचे झाले तुकोबाराया. जगद्गुरु तुका अवतार नामयाचा, संप्रदाय सकळाचा येथून या. आणि तेच तुकोबाराया पुन्हा एकदा याच कलियुगामध्ये या चिदंबरम भगवंताच्या सेवेमध्ये राजाराम रूपामध्ये प्रगट झाले. आणि आजच्या दिवसाचा तो त्यांचा जन्माचा महापर्व काळ. तर मला सांगायचं असं की ही पुण्यभूमी आहे. या भूमीची खूप मोठी ताकद आहे, खूप मोठं सामर्थ्य आहे. या भूमीमध्ये मी जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. राजाराम महाराज तुकोबारायांचा अवतार, पण ते तुकोबाराया एवढे सामर्थ्यवान संत आहेत. तुकोबारायांची एवढी पावर आहे, एवढी महाराजांची ताकद आहे की महाराजांचं सामर्थ्य काय त्या गोष्टीचं चिंतन करत असताना काही गोष्टी मी तुमच्यासोबत बोलणार आहे. बोलण्याकडे लक्ष द्या. जगद्गुरु तुकोबाराया वारकरी संप्रदायाचा कळस. तुका झाला से कळस, भजन करा सावकाश. वारकरी संप्रदायाचा कळस जगद्गुरु तुकाराम महाराज. जगद्गुरु तुकोबाराया असे संत आहेत की जगद्गुरु तुकोबारायांनी लिहिलेला गाथा पाण्यामध्ये बुडवला, पण महाराजांचा गाथा जशाच तसा प्राप्त झाला. पाण्यात टाकलेला ग्रंथ, पाण्यामध्ये टाकलेलं पुस्तक, एखादी वही, लिहिलेलं काही पाण्यामध्ये टाकलं तर ते जशाच तसं प्राप्त होणं अशक्य आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे. कल्पना करा, एखाद्या कागदावर काहीतरी लिहिलंय मी आणि तुमच्या हातामध्ये दिलं, तुम्हाला सांगितलं पाण्यात टाकून द्या, टाकलं तुम्ही. 13 तासानंतर मी तुम्हाला बोलले तो कागद मला जशाच तसा द्या, जमल का आपल्याला? नाही जमणार.
13 तासानंतर तो कागद जशास तसा मिळू शकत नाही, पण 13 दिवसानंतर गाथा जशास तसा प्राप्त झाला. हे सामर्थ्य जगद्गुरु तुकोबारायांचं आहे. जळी दगडा सहित वह्या तारिल्या जैशाला. याच्यात चिंतन करण्यासारखी आणखी एक गोष्ट आहे. तुकोबारायांचा गाथा पाण्यावरती आला 13 दिवसानंतर, पण येताना एकटा आला नाही. जो दगड घेऊन बुडाला होता ना, त्या दगडासहित वर आला. महाराजांचा गाथा दगडाला तारतोय, महाराजांचा गाथा माणसाला का तारणार नाही? तुकोबारायांच्या गाथ्यानं दगडासहित वर निघाला महाराजांच्या वाणीचा प्रभाव. तुकोबारायांचा गाथा असाही सामान्य नाहीये. साक्षात सरस्वती मातेनं तुकोबारायांच्या वाणीचा संग करावा आणि ती वाणी अभंग रूपानं साकारावी, असा तो गाथा आहे. साक्षात वेद. एकदा कथा करत असताना मनामध्ये भाव निर्माण झाला. महाराज विमानामध्ये बसले, वैकुंठाला गेले. आता कलियुगातल्या लोकांना वैकुंठाला जाण्यासाठी कुठे विमान? आताची विमानं या देशातून त्या देशात, या बेटावरनं त्या बेटावर घेऊन जातील आपल्याला, पण आता वैकुंठाला घेऊन जाणारं विमान कुठे? हा भाव मनात निर्माण झाला आणि त्याच्या मागोमाग लगेच एक भाव अंतकरणात निर्माण झाला. अरे, एका विमानामध्ये बसून तुकोबाराय गेले खरे वैकुंठाला, पण महाराजांनी एक विमान तुमच्या माझ्यासाठी पाठीमागे ठेवलंय. ते विमानात बसाल तर ते विमान सरळ आपल्याला तुकोबारायांच्या चरणाजवळ घेऊन जाईल, वैकुंठाला घेऊन जाईल. कुणीतरी विचारलं, ताई ते विमान आहे तरी कोणतं? तुकोबारायांचा गाथा हेच आपल्यासाठीच असणार विमान आहे. आणि त्या विमानानंतर त्याच विमानाचा एक भाग म्हणजे राजाराम महाराजांनी निर्माण केलेला ग्रंथ, त्यांची वाणी, ते अभंग. तुकोबाराय साधारण संत नाहीयेत. देहासहित वैकुंठाला जाणं शक्यच नाही, पण महाराजांनी ते शक्य केलं. आपल्या सगळ्यांना हे प्रकार माहिती आहेत. याच्याही पुढे जाऊन सांगायचंय, तुकाराम या नावामध्ये अशी ताकद आहे की महाराजांचं नाव घेतलं की यमाच्या अंगाला साठी एकदा टाळी वाजवू. फार सुंदर. तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम, यमाच्या अंगाला कंप सुटावा, ही ताकद महाराजांच्या नावाची आहे. बाबुळगाव गंगा, माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. एक मनात प्रश्न उभा राहिला एकाच्या, तुकोबारायांच्या नावाला यम घाबरतो का बरं? असं हे आहे की महाराजांच्या नावाला यमानं घाबरावं. आम्ही तर ऐकलंय देवाच्या नावाला भूत, वेताळ, यम, असुरी, शक्त्या घाबरतात. महाराजांच्या नावाला कसे घाबरतात तिथपर्यंत मला तुम्हाला घेऊन जायचंय, पण त्याच्यासाठी एक सुंदर संवाद ऐकावा लागेल. असं एक देवाचं नाव आहे की त्या नावाला भूत घाबरतात. ते देवाचं नाव कोणतं ते तुमच्या तोंडून मी बाहेर काढते, माझ्यासोबत बोला. कल्पना करा, कधीतरी गावच्या स्मशानभूमीतून रात्रीच्या वेळेला आपल्याला येण्याचा योग यावा आणि आपण एकटंच असावं. रात्री 12 नंतरची वेळ असावी. स्मशानात पाय टाकला की साऱ्या गावातली लाईट जावी. म्हणजे काहींची पावलं एवढी खतरनाक असतात. काहींच्या हातानं
म्हणजे झाड अशी काडी खोचली का लगेच झाड त्याला पालवी फुटते, पण काहीच्या हात असे असतात लागलेले झाडं जळून जातात. काहींचे पाय असे असतात की त्यांची पावलं लक्ष्मीचे पावलं त्या घराची प्रगती होते. पण काहीचे पाय असे असतात ते सगळं वैभव मातीत जातं. काही असले असतात. पण आपल्यामध्ये तसलं कोणीच नाही, कारण तसले पाय इकडे येतच नाहीत. हा. तसं त्या पाय टाकला की साऱ्या गावातली लाईट गेली. एवढे घाबरलो, आपल्यापैकी कोण असेल ते असेल बरं का. एवढे घाबरलो आपण, खिशातला मोबाईल काढला, बॅटरी सुद्धा उतरलेली, मोबाईल स्विच ऑफ. 4-5 पावलं पुढे आपण गेलो की मग लहानपणी आजोबांना आपल्याला सांगितलेलं असतं, पप्या अमावस्येच्या रात्री 12 नंतर स्मशानभूमीतल्या वडाच्या झाडाखाली निघतं बरं. नसलं तरी दिसायला लागतं, वेगळे वेगळे आवाज यायला लागतात. आपण एवढे घाबरतो, एवढे घाबरतो, आपल्या तोंडून एक नाव बाहेर पडतं. कोणतं? तुम्ही बरोबर उत्तर दिलंय. हे असं काही घडलेलं तर नाही ना? उत्तर एकदम बरोबर दिलेत. आपण एवढे घाबरतो, अशोक भाऊ आपल्या तोंडून लगेच नाव बाहेर येतं, राम 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 राम. मग तिथं आजोबानच आपल्याला सांगितलं असतं, पप्या भीती वाटली की राम म्हणायचं. म्हणजे आपल्याला हे सुद्धा शिकवलंय की राम नामाला भूत घाबरतं. याचा आणखी एक पुरावा देते. गोस्वामी संत तुलसीदासजी महाराज शौचाला जायचे आणि शौचावरून वापस येताना डब्यात उरलेलं पाणी एका झाडाच्या बुडाला टाकायचं. झाडाच्या बुडाला पाणी, 21 दिवस त्यांचा हा प्रयोग चाललेलाच. झाडाला पाणी घालायचं, तिथे पुढे जायचं. ते एक ठरवून नव्हतं, एक सहज घडत होतं ते. पण तिथून एक भूत प्रगट झालं. हा 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 हो हो हो. भूत असं ते, आणि ते भूत म्हणतं, तुलसीदासजी मी तुम्हाला प्रसन्न आहे, तुम्ही मला पाणी पाजलंय, मी तुम्हाला प्रसन्न आहे. तुलसीदासजी म्हटले, राम प्रसन्न व्हावा म्हणून भजन करतोय, राम प्रसन्न झाले नाही, मध्ये भूतच प्रसन्न झालं मला. तुलसीदासजी म्हणतात, अरे तुला मी प्रसन्न व्हावं याच्यासाठी काहीच प्रयत्न केलेले नाहीत. म्हणजे तुम्ही नाही प्रयत्न केले, पण मी तुम्हाला प्रसन्न झालोय. सांगा तुम्हाला काय पाहिजे ते, तुम्ही जे मागाल ते मी तुम्हाला देईल. तुम्ही गाडी मागा, बंगला मागा, सोनं मागा, मोबाईल मागा, मौल्यवान वस्तू मागा, भारीचे कपडे मागा, तुम्हाला जे पाहिजे ते मागा, एका मिनिटात तुम्हाला देतो. तुलसीदासजी म्हटले, एवढ्या वस्तू ज्या काही फॅक्टरी आहेत का तुझ्याकडं, का दुकान आहेत, का गोडाऊन आहेत, का शोरूम आहेत? म्हणे माझ्याकडे शोरूम नाही, गोडाऊन नाही, फॅक्टरी नाही, काहीच नाही, पण सगळ्यांच्या दुकानातला माल आपलाच आहे. म्हणे कसं काय? म्हणे मी कुठेही जाऊ शकतो आणि कुणाच्याही दुकानातली वस्तू मी उचलून आणू शकतो, न विचारता. न विचारता दुसऱ्याची वस्तू उचलणारी माणसं नसतात, ती भूत असतात. कारण माणसं विचारल्याशिवाय वस्तूला हात लावत नाहीत. न विचारता जे वस्तू उचलतात ती, हा हे तुम्ही सुद्धा मान्य केले आता सगळ्यांनी, हा ते भूत असतात. कारण ते माणसांचं कामच नाही, ते भूतांचं काम आहे. महाराज तुम्ही फक्त मागा, तुम्हाला जे पाहिजे ते देतो. तुलसीदासजी म्हणतात, अरे बाबा हे गाडी बंगला पैसा अडका यातलं काहीच नकोय मला, पण याच्याही पुढचं मागा, तुम्हाला देतो, तुम्ही फक्त मागा. तुलसीदासजी म्हटले, जाऊ दे बरं, नको माझ्या मागे लागू. नाही म्हणे महाराज, तुमचा उपकार आहे माझ्यावर, तुम्ही मागा. भूताला उपकाराची जाणीव आहे, पण माणसांना, म्हणजे माणसापेक्षा भूत, अरे बापरे. तर ते भूत म्हणतं, नाही नाही तुमचा उपकार आहे माझ्यावरती, तुम्ही मागा, मी देणारच तुम्हाला. तुलसीदासजी म्हटले, खरंच देशील मला जे पाहिजे ते? हो म्हणे देईल, तुम्ही फक्त मागा. तुलसीदासजी म्हटले, ठीक आहे, तू मला देणारच आहे, मलाही सुद्धा पाहिजेच आहे, एकच दे मला, मला राम भेट घालून दे. राम म्हटलं की भूतच पळून गेलं, थांबलंच नाही, धूम पळालं. अर्ध्या तासानं भूत घाम पुसत भेटलं. महाराज हात जोडतो तुम्हाला, पाया पडतो तुमच्या, तुम्हाला जे पाहिजे ते मिळल, पण नाव घेऊ नका गडे. कारण ते नाव घेतलं की आम्ही थांबत नाही. राम म्हणे तया जवळी नये भूत, जिथं भजन आहे
तिथे भूत येत नाही. जिथं कीर्तन आहे, कथा आहे, नामस्मरण आहे, देवाच्या नामाचा टाहो आहे, तिथं भूत येत नाहीत. जेवढी माणसं आहेत तेवढीच कीर्तनाला आलेली. कारण इकडं भूत येऊ शकत नाही. जिथं भजन आहे तिथं आम्ही थांबत नाही. तुलसीदासजी ते नाव घेऊ नका, फक्त तुम्हाला पाहिजे ते मिळेल. माझा बोलण्याचा उद्देश इथपर्यंत थांबला. तर मला काय बोलायचं होतं की जिथे राम नाम आहे तिथे भूत थांबत नाही. याचा अर्थ राम नामाला भूत घाबरतं, देवाच्या नावानं भूत पळून जातं. कोणीतरी म्हटलं रामाच्या नावाला भूतानं घाबरणं साहजिक आहे, पण तुकोबारायांच्या नावाला घाबरायचं काय कारण? महाराज काय राम आहेत? महाराज म्हटले आम्ही राम नाही, पण नावाचे तुकाराम आहोत आणि पुढच्या अवतारात पुन्हा राजा राम आहोत, म्हणून आमच्या नावाला भूत घाबरतंय. जय हो जय हो. जोरात टाळी वाजवा, क्या बात आहे. आणि प्रमाण मागेच आहे, फ्लेक्स वरतीच. तेव्हा होतो तुकाराम. कॉपी करायची सुद्धा गरज पडली नाही. पाठांतरणाचा तो विषय आई तर सापडलं प्रमाण. तेव्हा होतो तुकाराम, आता झालो राजा राम. महाराज म्हटले आमच्या नावाला भूत घाबरतात, आम्ही नाही राम, पण नावाचे तुकाराम आणि पुढे आम्हीच राजा राम. महाराजांच्या नावाला भूत घाबरतात. असुरी शक्ती त्या नावापुढे थांबत नाही. नाम घेता कापेयम, नाम घेता कापेयम, धन्य तुकोबा समर्थ, धन्य तुकोबा समर्थ. नाम घेता कापेयम, नाम घेता कापेयम, नाम घेता कापेयम,
धन्य तुकोबा समर्थ, धन्य तुकोबा समर्थ राम, धन्य तुकोबा समर्थ, धन्य तुकोबा समर्थ, बा समर्थ, तुकोबा समर्थ, नाम घेता का पेयम. असे सामर्थ्यवान संत. त्यांना कोणीतरी विचारलं, महाराज काय दिव्यता आहे तुमची, काय सामर्थ्य आहे, तुमची वाणी साक्षात सरस्वती आहे, वाणीतून प्रसवलेलं अमृत साक्षात वेद आहे, एवढं सगळं कशाची कृपा आहे, कशाचा प्रभाव आहे? संत कृपेचा प्रभाव आहे, संतांच्या असीम कृपेचा हा परिणाम आहे. मग संत कृपा हा शब्द उभा राहिला महाराजांच्या समोर आणि अंतकरणातून भाव निर्माण झाला. अभंगाचं पहिलं चरण. फार सुंदर. संत चरण रज लागता सहज, वासनेची बीज जळवणी जाई. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की संतांच्या पायाच्या धुळीचा एवढा प्रभाव आहे. संत किती प्रभावशाली असतील की त्यांच्या पायाच्या धुळीनं वासना काय तिचं बीज जळून जातं. वासनेचे बीज जळवणी जाई असंच कोणीतरी ऐकलं आणि ते संतांच्या पाठीमागे पोतं घेऊन पळायला लागलं. जिथं संतांच्या पायाचा ठसा उमटला तिथली माती उचलायचं, पिशवीत भरायचं, माती उचलायचं, पिशवीत भरायचं. बर माती पिशवीमध्ये भर नका, पण काही काही माणसं एवढी ऍडव्हान्स असतात ना, एकानं त्या मातीचे पॉकेट केले आणि बाजारात विकायला गेलं. त्याला अति बुद्धी लावणं म्हणतात. मग नेमका अर्थ काय? इथे आपल्याला वाचार्थापेक्षाही लक्षार्थ जास्त महत्वाचा आहे आपल्यासाठी. बऱ्याच ठिकाणी संतांच्या पायधुळीचं वर्णन आलेलं आहे. तुका म्हणे निवेतनू रजकणू लागता, संताच्या पायाच्या धुळीचं महत्व. हनुमंतराया म्हणजे हनुमान चालीसा आपण म्हणतो, श्री गुरु चरण सरोज रज निज मनु मुकुर सुधारी. पायधुळीचं नेमकं महत्व काय? पायधूळ नेमकी कोणती पायधूळ? तर इथे आपल्याला थोडंसं लक्षार्थाचा अभ्यास करायचा आहे. वाचार्थ आणि लक्षार्थ या दोन गोष्टी आपल्या व्यवस्थित लक्षात याव्यात याच्यासाठी एक उदाहरण सांगते मी तुम्हाला. रामायणातला प्रसंग आहे. जन्म जन्म की खोज बताई,
राम से चल के राम पे आए, प्रेम कोई हम और न जाने, राम से रूठे राम से माने, राम सिया की करुण कहानी, एक है चंदन एक है पाणी. आता सगळ्यांनी मिळून म्हणा, राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय राम, राम सिया राम मंगल भवन प्रभु रामचंद्र भगवान की, राजा राम महाराज की. हात तसेच ठेवा आणि फक्त जय म्हणा, बाकीचं काहीच बोलू नका. प्रभु रामचंद्र भगवान की, सियावर रामचंद्र की, सीता मैया की, लक्ष्मण भैया की, गोदावरी मैया की, राजा राम महाराज की, गंगागिरी जी महाराज की. एकदा म्हणा, प्रभु रामचंद्र भगवान की. अजून एकदा, प्रभु रामचंद्र भगवान की, प्रभु रामचंद्र भगवान की, रावण महाराज की. आता कोण कोण चुकले त्यांच्यावर अजिबात आम्ही कॅमेरा घेणार नाही, काढायचे. चला, तुम्ही थोडस अलर्ट व्हावं याच्यासाठी बोलले मी. राम सिया राम जय जय राम. प्रसंग रामायणातला आहे. राघवेंद्र सरकार, लक्ष्मण भैया, सीता सगळेजण वनवासामध्ये असताना लक्ष्मणजी फळ कंदमुळं आणायला गेलेले आहेत आणि त्याच वनामध्ये रावणाची बहीण शूर्पणखा, जिची नख सुपासारखी वाढलेली आहेत, तिला शूर्पणखा म्हणतात. मग ज्यांची नख वाढलेली असतील त्या सगळ्या, तुम्ही म्हणा, मी म्हणत नाही, म्हणून नख वाढवणं नाहीच आपल्याकडे. नख कापावीत, केस वाढवावीत. पण काळ बदललाय. नख वाढवतात आणि केस, कसं सुख मिळेल आपल्याला? आपण सगळं प्रवाहाच्या परंपरेच्या उलटच निघालो. आपण परंपरा जपल्या तर आपण जिवंत आहोत. माणूस हा शरीरानं जिवंत किती आहे यापेक्षा परंपरेनं किती तो सदृढ आहे हे फार महत्वाचं आहे. आपण आपल्या परंपरा पायदळी तुडवत चाललेलो आहोत. नख कापावीत आणि केस वाढवावीत, पण उलट झालं. आता जिची नख लांब लांब आहे ती शूर्पणखा आहे. आली शूर्पणखा. आता इथून पुढे तुम्हाला कोणी जरी दिसलं ना नख वाढवलेलं, तर त्याचं नाव तुम्हाला अगोदर सांगून ठेवते, तिचं नाव शूर्पणखाच असणार आहे. तर ती शूर्पणखा, ती लक्ष्मणजीला पाहिलंय तिनं आणि तिच्या लक्षात आलं माझ्या मुलाला मारणारा हाच आहे, मग फसवू आपण. ती म्हणते, कोण आहात तुम्ही? मी भगवान शंकराची 60,000 वर्ष तपश्चर्या केली आणि मला महादेवानं सांगितलं योग्य वेळ आली की वर मिळेल, आता तुम्ही माझ्यासोबत लग्न करा. लक्ष्मणजी म्हणतात, ही राक्षसी आहे, ओळखलंय.
आणि ही आपल्याला लग्नाचा प्रस्ताव देते. लक्ष्मणजी म्हणतात, बाईसाहेब मी एक दास आहे, दासासोबत लग्न केलं तर दासी व्हाल. तुम्ही माझ्या मालकासोबत लग्न करा, मालकीन व्हाल. मालकीन झाल्या तर तुमच्या सगळ्यांची सेवा मी एकटा करल, आणि दासी झाल्या तर आमच्या सगळ्यांची सेवा तुम्हाला करावी लागेल. बोला, मालकीन व्हायचं का दासी व्हायचं? कुणाला दासी व्हावं वाटतं? सगळ्यांनाच मालक व्हावं वाटतं. कोणीही दास व्हायला तयार नाही. पण जो दास झाला ना, देव त्यांचा दास होत असतो. राजाराम महाराज दास आहेत म्हणून चिदंबर भगवान तिथे त्यांच्यासाठी आहे. भगवान दास कुणाला व्हावं वाटत नाही. ती म्हटली मला मालकीन व्हायचंय. मग ठीक आहे, मालकीन व्हायचं तर इथं थांबवू नका. तिकडे माझे स्वामी आहेत, माझे मालक आहेत, माझे दादा आहेत, जा. शूर्पणखा आली, ठुमकर ठुमकर असा मेकअप केला होता ना तिनं. पण सांगू तुम्हाला, ओरिजिनल ते ओरिजिनलच असतं. किती मेकअप करा, तो काही तासापुरता असतो. काही लोक सुंदर दिसावं म्हणून काय मेकअप करणार, मिशांचे आकडे, दाढीचा कट, केसांचा स्टाईल, खूप काही असतं. आणि सुंदर दिसावं म्हणून काही लोक खूप साधारण राहतात, पण ते निसर्गतः सुंदर असतात. काही ने 40 रुपये मीटरचंच कापड अंगावर घालू दे, सुंदर दिसतात रुबाबात. आणि काही ना रेमंडचा कपडा घालू दे, बुजगावण्यासारखे दिसतात. नैसर्गिक सौंदर्याचा भाग असतो. पण तिनं जरा ओढून ताणून शृंगार केला, मेकअप केला, असं काय डोळ्याला ओठाला लाली, कानात झुपके काही घातले, अशी तिनं हेअरस्टाईल केली, असा तिनं सुंदर शृंगार केला आणि ठुमकत 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 रामाच्या समोर आली. रामाच्या लक्षात आलं हे सगळं डुप्लिकेट आहे. राम हसले. डुप्लिकेट आहे लक्षात आल्यामुळे रामाला हसू आलं. राम हसले. तिला वाटलं आपलं सौंदर्य या राजाला आवडलं, या कुमाराला आवडलं, म्हणून तो हसला. मग ती पण हसली. सीतामाईनं रामाकडे डोळे फाडून पाहिलं, तुम्ही कसे काय हसलात? आता या प्रश्नाची उत्तर नसतात. हे खूप कठीण आणि सहज समोर उभे राहिलेले प्रश्न असतात. या प्रश्नाची कुठं उत्तर असतात काय? तुम्ही खूप मोकळ्या मनानं हसलेला आहात. पण मी तुम्हाला अजिबात प्रश्न विचारणार नाही की असं काही घडलं काय म्हणून, असं अजिबात म्हणणार नाही. पण मोकळ्या मनानं हसला तुम्ही, बरं वाटलं मला. कधी कधी आमच्या माता माऊल्यांचे ना एवढे अवघड प्रश्न असतात, एवढे कठीण प्रश्न असतात. एक माऊली बिचारी भोळी भाबडी होती, साधी सरळ होती. मालकाचं डोकं दुखत होतं म्हणून डोक्याला बाम लावत होती. डोक्याला बाम लावता लावता ती म्हटली, का हो तुमचं खूप डोकं दुखतंय, मी तुमच्या डोक्याला बाम लावते, बरं वाटतं का तुम्हाला आता? तो म्हटलं, हो ग, डोकं दुखायचं कमी झालं, तो बाम लावला, माझं डोकं आता बरं झालं. ती म्हणते, पण का हो आता मी तुम्हाला बाम लावते, लग्नाच्या अगोदर कोण लावत होतं? आता हा काय प्रश्न आहे का? नाही काय अटॅक यायचा एखाद्याला? हा, सज्जन माणसाला अटॅक येईल ना असला प्रश्न विचार. पण बाई थोडीशी भोळसट होती. तो म्हटला, सती तुला खरं सांगतो, दचकूनच बसलो ते असो. ते म्हटलं, तुला खरं सांगतो, लग्नाच्या अगोदर माझं डोकं दुखत नव्हतं. तुझ्यासोबत लग्न झाल्यापासून डोकं दुखायला लागलं. हे अवघड प्रश्न असतात. आता तुम्ही का हसले? आता हा प्रश्न किती किचकट आहे. आणि तो रामाला प्रश्न आहे. राम तर दचकले. राम म्हणतात, जानकी मी सहज हसलो ग. सहज कसे हसले? आता सहज सहजच असतं, सहजला काही थोडंच वळण नसतं. नाही ग, सहज हसलो मी. सहजच कसे हसले? कशी बशी सीतामाईची समजूत काढली. सीता माता पण फुगलेल्याच अशा टुम. बाजूला बसलेल्या राघवाच्या, ती रामरायाच्या समोर आली. आता देव पाहिल्यानंतर आजूबाजूला कशाला पाहणार आहे कोण? लक्षात घ्या, देव पाहिला ना, इकडे तिकडे नजर जातच नाही. म्हणून रामाकडे पाहिलं आणि काय तिच्या अंतःकरणाला आनंद झाला, एवढा आनंद झाला. ती म्हणते, कोण आहेस तू राजकुमार? मला माहिती नाही, पण तू माझ्यासोबत लग्न कर. कोण तू? कुठला राजकुमार? कोण आहेस तू राजकुमारा? राम म्हटले, मी दशरथाचा ज्येष्ठ पुत्र राम आहे. ती म्हणते, मला नठावा राजा दशरथ, मला नठावा राजा दशरथ, मनात भरला त्याचा परिसूत. मला नठावा राजा दशरथ, मनात भरला त्याचा परिसूत. पण त्याचा मुलगा मला आवडला.
प्राणनाथ हो रामा माझे प्राणनाथ हो रामा माझे करू सुखे संसार कोण तू कुठला राजकुमार. ती म्हणते मला दशरथ वगैरे माहिती नाही, पण त्याचा मुलगा राम मला आवडलाय, आपण सुखानं संसार करू. सीता माता जवळच होत्या. सीता माता तटकन उठून उभ्या राहिल्या. तिला म्हणतात ए सटवे कुठून आलीस ग तू. आई साहेबांचं बोलणं असं, अगं काय बोलते, मी सोबत आहे त्यांच्या आणि तू खुशाल म्हणते करू सुखे संसार. सीतेला भावच देत नाही शूर्पणखा. रामालाच म्हणते राघवा कोणी. राम म्हणतात भगवत कृपेनं या आमच्या अर्धांगिनी सीता माझी पत्नी आहे. नागडोळे मोडले तिनं. राघव तुम्ही कसे, ही कशी, शोभत नाही तुम्हाला, द्या टाकून तिला, तिला टाकून द्या, तुम्हाला शोभत नाही. राम म्हणतात मी एक पत्नी एक वचनी एक बाणी राम आहे. जानकीचा त्याग करू शकत नाही, दुसऱ्या कुणाचा स्वीकार करू शकत नाही. ती म्हटले तुम्ही नका करू, मला सांगा एकच घास करते. गेली खरं बोलून. एकच घास करणारी जात राक्षसाची. राम म्हणतात बाई एकही घास करू नका, अर्धाही करू नका. तुम्हाला लग्नच करायचं तर झाडाखाली बसलेला माझा भाऊ आहे त्याच्याशी लग्न करा. म्हणजे ते खूप रागीट आहे, ऐकत नाही. एक बोललं की 10 बोलतंय. त्याच्या तोंडातून सारखी आग बाहेर पडते. खूप रागिष्ट आहे ते, असं शब्दांना ऐकणार नाही. राम म्हटले काळजी करू नका, पत्र देतो मी. पण पत्र लिहायचं कुठं हा प्रश्न पडला. राम मर्यादा पुरुषोत्तम. ती शूर्पणखा म्हणते काळजी करू नका, माझ्या पाठीचं पत्र बनवू आपण, पाठीवर पत्र लिहा. जानकी तू पत्र लिही, मी मजकूर सांगतो. शूर्पणखेनं गरकन पाठ फिरवली. जानकी आईनं लिहिलं. लिहिता लिहिता असं टोचायच्या का तिला त्रास व्हावा म्हणून. आणि मग लिहिलं. रामानं सांगितलं चिरंजीव लक्ष्मण तुझ्याकडे ही नववधू पाठवित आहे, हिच्या नाशिक आणि कर्णाची शांती करणे, कळावे तुझा राम पूर्णविराम. पत्र झालं आणि पत्र निघालं. पत्रच काय पोस्ट ऑफिसच निघालं. डुगू 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 पोस्ट ऑफिस आलं. लक्ष्मणजी काय तुमच्या बंधूचं पत्र घेऊन आले, आता लग्नाला तयार व्हा. कुठे पत्र. पोस्ट ऑफिस गरकन फिरलं. वाचा चिरंजीव लक्ष्मण तुझ्याकडे ही नववधू पाठवित आहे, हिच्या नाशिक आणि कर्णाची शांती करणे, कळावे तुझा राम. लक्ष्मणजीच्या जागेवर आपल्यापैकी नाही कुणी, पण दुसरंच कोणी जर असतं तर नाशिक आणि कर्णाचा वेगळाच अर्थ घेतला असता. पण ते लक्ष्मणजी होते. नाशिक म्हणजे नाक आणि कर्ण म्हणजे कान. लक्षात घेतलं. ज्या बाणानं तिच्या मुलाला मारलं त्याच बाणानं त्याच खडगानं शूर्पणखेचं नाक आणि कान उडवलं. ठो 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 आरडा ओरडा करत शूर्पणखा 14,000 राक्षसांकडे गेली. त्रिशरा खरं दूषण त्या फौज फाट्याकडे गेली. आपण इथेच थांबूया दृष्टांतात. पण मला कुठपर्यंत तुम्हाला घेऊन जायचंय. पत्राचा वाचार्थ नाही घेतला, पत्राचा लक्षार्थ घेतला. तस संत चरण रज लागता सहज. मग कोणते चरण रज. तर संतांच्या द्वारे आपल्याला प्राप्त होणार ज्ञान, संतांची आपल्यावरती कृपा, सत्संतांचा सहवास आणि संतांची संगती आणि त्या माध्यमातून मिळालेलं ज्ञानरूपी रजकण, त्यानं वासनेचे बीज जळोनी जाई. संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळून जाई. विठ्ठल विठ्ठल धर्म अर्थ काम मोक्ष 4 पुरुषार्थ आहेत. त्याच्यामध्ये काम आहे या सृष्टी विस्तारासाठी, पण तो मर्यादेत असावा. वासनेनं विकृतीनं मर्यादा सोडली, मर्यादेपेक्षा त्यांचं जास्त आपण हे केलं तर माणसं अडचणीमध्ये येतात. या वासनेनं खूप खूप लोकांना फसवलं. म्हणून ती वासनाच नको, तिला जाळायचं असेल तर तिनं जर मर्यादा सोडली तर ती माणसाची माती करते. ही वासना, या वासनेनं किती लोकांना फसवलं, कितीतरी प्रमाणाने पुरावे आहेत. येडका मदन
केवळ पंचानन यडका मदन, केवळ पंचानन यडका मदन, यडका मदन, केवळ पंचानन यडका मदन, केवळ पंचानन केवळ पंचानन केवळ पंचानन केवळ पंचानन यडका मदन, केवळ पंचानन धडक मारिली शंकरा, केला ब्रह्मयाचा मातेरा. हा काय सोपा वाटला का येडका? येडका मदन केवळ पंचानन. विकृतीनं संपवलं लोकांना. रावण साधारण नाहीये, फार फार बलवान आहे रावण. पण या रावणाला कोणत्या विकृतीनं संपवलंय? वासना. प्रसंग फार सुंदर आहे. मर्यादा पुरुषोत्तम राघवेंद्र सरकारानं रावणाला मारलंय. जेव्हा रावणाचा देह पडला ना, त्यावेळेला रावणाची पत्नी मंदोदरी महान पतिव्रता हंबरडा फोडत आली. माझ्या पतीला मारलं, माझ्या पतीचं प्रेत पडलंय. पतिव्रता होती, किती रडली असेल विचार करा. रडता रडता ती रागात आली आणि म्हटली, माझ्या पतीला मारणारा मला एकदाच दाखवा. कुणीतरी बोट केलं, तो तिकडे जाऊन बसलेला आहे. समुद्राच्या तटाला एका दगडावरती राघव बसले होते. राम फार शांत आणि सौम्य स्वभावाचे आहेत. प्रचंड झालेली जीवहानी, निष्पाप निरागस लोकांनाही त्या युद्धात मरावं लागलं. या गोष्टीचं वाईट वाटत होतं रामाला, म्हणून दगडावरती बसलेले होते. ऐका कान देऊन, ती मंदोदरी आई आपल्या पतीचा हत्यारा तिथे बसलाय म्हणून ती तिकडे निघाली. रामाच्या मागणं आलीये. मंदोदरी आईची सावली रामाच्या पुढे पडली. राम तटकन उठून उभे राहिले आणि हात जोडले रामानं. कारण रामरायानं पाहिलं होतं की ही एका माऊलीची सावली आहे, एका स्त्रीची सावली आहे. राम उठून उभे राहिले, हात जोडून बोलले, कोण आहेस तू आई? आई तू कोण आहेस? आई या एका शब्दात मंदोदरीचा राग शांत झाला. ती म्हणते, तपस्वी मी कोण आहे सांगू? सांग ना आई, तू कोण आहेस? हे तपस्वी, 20 भुजांचा 10 मस्तकांचा बलशाली राजा रावण, त्याची दुर्भागी पत्नी मी मंदोदरी आहे. राम अधिकच नम्रपणे म्हणतात, आई मला माफ कर. दुश्मनाचं कोणी कौतुक करेल का तोंड भरून? आई तुझा पती शौर्यवान होता, धैर्यवान होता, बलवान होता, साहसवान होता, खूप तो बलाढ्य होता ग. पण अधर्मानं वागला म्हणून मला मारावा लागला. आई मला माफ कर. अजूनही राम म्हणत नाहीत की माझी बायको चोरली म्हणून मी त्याला मारलं. अजून पण म्हणत नाहीत राम. राम म्हणतात, आई तो अधर्मानं वागला ग म्हणून मला मारावा लागला. मला माफ कर आई. मंदोदरी म्हणते, हे तपस्वी, जीवाला वाईट वाटून घेऊ नको. मी तुला कोसण्यासाठी आणि तुला शाप देण्यासाठी मी आलीच नाही. आली तर होती त्याच गोष्टीसाठी. पण रामरायाची सौम्य भाषा ऐकून, नम्रता ऐकून काय म्हणते, तपस्वी तुला शाप देण्यासाठी कोसण्यासाठी मी आलेच नाही. राम म्हणतात, मग आई तू कशासाठी आलीस? ती मंदोदरी सांगते, हे तपस्वी मला माहितीये माझ्या पतीच्या भुजामधलं बल. मला माहितीये माझा पती किती सामर्थ्यवान होता. त्यानं 9 ग्रहाच्या पायऱ्या केल्या होत्या. त्यानं 33 कोटी देवांना बंदी शाळेमध्ये टाकलेलं होतं. 20 भुजा होत्या, 10 मस्तक होती. माझ्या पतीमध्ये काहीच कमी नाही हे मला माहितीये तपस्वी. पण मी इथं काय पाहण्यासाठी आले? ऐक तपस्वी, माझा बलवान शौर्यवान धैर्यवान पती असणारा राजा रावण, त्या रावणात काहीच कमी नाहीये. पण असं तुझ्यात काय विशेष आहे की ते माझ्या पतीत नाही, माझ्या पतीला तुझ्या हातानं मरावं लागलं, ते पाहण्यासाठी मी आलेले. आई तुझ्या पतीत काहीच कमी नाही हे तुला पण माहितीये, तरी तुला माझ्यात काय विशेष आहे ते पाहायचं, त्याच्यासाठी तू इथं आलीस. मग मला तुला माझ्यात काही विशेष दिसलं का? तुला माझ्यात काय विशेष दिसलं आई? मंदोदरी बोलली, हे तपस्वी,
इथं आले ना तेव्हाच मला कळालं माझ्या पतीमध्ये काय कमी आहे आणि तुझ्यात काय विशेष आहे. आई मला सांग ना, तुला माझ्यात काय विशेष दिसलं, तुझ्या पतीमध्ये काय कमी दिसलं, आई मला सांग. मंदोदरी म्हणते तपस्वी ऐक, तुला ऐकायचं ना तुझ्यात काय विशेष आहे, माझ्या पतीमध्ये काय कमी आहे. ऐक तपस्वी, माझा पती बलवान, 20 भुजांचा 10 मस्तकांचा राजा रावण, त्याला 80,000 पत्नी आहेत. माझ्यासारखी पतिव्रता नारी त्याची पटराणी आहे. एवढं सगळं असताना सुद्धा त्यानं वनवासाची पत्नी चोरली आणि तिला जबरदस्ती पत्नी बनवण्याचा तो प्रयत्न करत होता. हा माझा पती आहे. तपस्वी तू एक विशेष आहे. माझा पती दुसऱ्याची पत्नी चोरून आणतो आणि तपस्वी तू परस्त्रीची सावली पडली तो उठून उभा राहून हात जोडून आई म्हणतोस. हाच फरक तुझ्यात आणि माझ्या पतीमध्ये. तू श्रेष्ठ याच कारणानं आहेस. माझ्या पतीकडे काही कमी नव्हतं. लंके माझी घरे किती ती ऐका, सांगत असे संख्या जैसी तैसी, कोटी घरे जेथे काशाने तांब्याची, शुद्ध कांचनाची, 7 कोटी घर शुद्ध सोन्याची. हे तुकोबारांनी सांगितलं म्हणून माहित झालं, नाही तर आपल्याला काय माहित झालं असतं. महाराजांनी आपल्याला सांगितलं एवढा धनवान राजा रावण, पण त्या रावणाची माती झाली. काय कारण? यडका मदन केवळ 55, यडका मदन केवळ 55. ही वासना माणसाची माती करते. अशा बलाढ्य ज्ञानवान गुणवान धनवान ताकदवान बलवान शौर्यवान धैर्यवान राजा रावणाची माती झाली का? वासनेनं मर्यादा सोडली. म्हणून ही वासना मोठ्या मोठ्यानं संपवते. सत्तेची वासना दुर्योधनाला संपवलं. सत्तेची वासना, सुईच्या टोकावर बसेल एवढी सुद्धा माती देणार नाही मी पांडवाला, संपवलं. याच्यासाठी सुईच्या टोकावर मावेल एवढी माती राहिली नाही, याचीच माती झाली. वासना माणसाला संपवते. मग ती धनाची असेल, पदाची असेल, प्रतिष्ठेची असेल. वासनेचे अनेक अंग आहेत. म्हणून इथे तुकोबाराय सांगतात, बाबांनो, हिनं माणसाला संपवण्या अगोदर हिलाच आपण संपवू. आणि तिला संपवण्याचा सोपा मार्ग आहे. संतांच्या संगतीमध्ये जा, संतांच्या सहवासामध्ये जा. संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळून जाई. आणि वासना एकदा शमली की मग राम नामे उपजे आवडी, सुख घडोघडी वाढू लागे. भक्तीतलं एवढं सुख वाढल, कंठी प्रेम दाटे, नयनी नीर लोटे, हृदयी प्रगटे रामरूप, अखंड भक्तीचा आनंद. आणि अशी अवस्था होईल आपली. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाची अंग, आनंदाचे डोही आनंद तरंग. खरा आनंद आपल्याला प्राप्त होईल. हृदयी प्रगटे रामरूप, हृदयात राम प्रगट होणं. आणि राम म्हणजे आनंदाचा कंद आहे. भगवान म्हणजे सर्व सुखाचा ठेवा आहे. परमोच्च आनंद सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयं नमः. सच्चित आनंद भगवान तो स्वतः हृदयात प्रगट झाल्यानंतर क्षणाक्षणाला आनंद वाढणारच आहे. सुख घडोघडी वाढू लागे. सोपं साधन आहे. तुका म्हणे साधन सुलभ गोमटे, पण परी उपतिष्ठे पूर्व पुण्य. सत्संग हे जे साधन आपल्याला मिळेल ना, ते सहज मिळणार नाही. चंद्रामृत सुखे सेववेल, असता जाता रवी धरवेल, बाह्या हेळा सागर तरवेल, परी त्या साधूची भेटीन होईल गा. भाग्यवान आहात तुम्ही. श्री संत राजाराम महाराजांसारखे महापुरुष या मातीमध्ये, या भूमीमध्ये, गंगागिरीजी महाराज, नारायणगिरीजी महाराज, रामगिरीजी महाराज, हे सगळे सत्पुरुष या मातीमध्ये आहेत, या प्रभागात आहेत. आणि राजाराम महाराजांच्या नंतर त्यांच्या वंश परंपरेतले आदरणीय कैलास बाबा असतील, शुभम दादा असतील, आणि आणखी सगळी त्यांची ही सगळी मंडळी. आणि सांगू तुम्हाला,
एखाद्या सत्पुरुषाच्या परंपरेत जन्माला येण्यासाठी सुद्धा खूप शिल्लक असावं लागतं. आपण कधी सामान्य साधारण नजरेनं त्यांच्याकडे पाहायचं नसतं. आपण असं कधीच म्हणायचं नाही की कैलास दादा, शुभम दादा आपल्यासारखेच आहेत. आहेत आपल्यासारखे, पण ते आपल्याहून वेगळे आहेत. कसे वेगळे आहेत? दह्याची अंगी निघे ताकलोनी, पण एका मोली दोन्ही मागू नये. आकाशाचे पोटी चंद्र तारांगणे, दोहीशी समान पाहू नये. पृथ्वीच्या पोटी हिरा गारगोटी, दोहीची संसाटी करू नये. तुका म्हणे तैसे संत आणि जन, दोहीचे समान भजू नये. लक्षात घ्या, त्या परंपरेत आणि जेव्हा जेव्हा मला संस्थांवरती इथे येण्याचा किंवा संपर्क यांच्याशी संवाद करण्याचा योग आला ना, बाबांचं नाव कैलास महाराजच आहे ना, कैलास बाबांच्या मुखातून चिदंबरा चिदंबरा आणि त्यांचे अभंग, त्या महाराजांच्या संदर्भातले वाक्य आपलं प्रपंचातलं व्यवहारातलं कमी बोलतील, पण संस्थांचं जास्त बोलतील. बरं, आणि हे खऱ्या सत्पुरुषाचं लक्षण आहे. कधी आपण त्यांच्या बाह्य रूपाकडे नका पाहू. आणि ही माणसं आपण त्यांच्या आजूबाजूला आहोत, रोजच सहवास आहे, मग कळणार नाहीत. या माणसांचं महत्व थोडंसं आपण बाजूला गेलं की मग आपल्या लक्षात येतंय की काय महत्व या सगळ्या मंडळीचं. चला, मला सांगायचं तुम्हाला एवढंच आहे की संत संग, संत सहवास इथे उपलब्ध आहे आपल्याला, पण तो मिळेल आपल्याला कशाने मिळेल? परी उपतिष्ठे पूर्व पुण्ये, नाहीतर बहु अवघड आहे संत भेटी, परी जग जेठी करुणा केली. मी सुरुवातीला सांगितलं, डायरेक्ट विठ्ठलाच्या भेटीला जाऊच नका. अगोदर संतांना शरण जा, संत संगती करा, गुरु करून घ्या, अनुग्रहित व्हा. गुरु करण्यासाठी असं काही लांब जायचं गरजच नाही. जवळ आपल्याला सरला बेट आहे, रामगिरी बाबा आहेत, इथे हे चिदंबर भगवंताचं संस्थान आहे. तुम्ही घेऊ शकता इथे मंत्रदीक्षा, गुरुदीक्षा. गुरुच्या मुखातून प्राप्त झालेल्या मंत्राचं चिंतन करा, मग देव बोलवायची गरज पडणार नाही. देव आपोआप तुमच्याकडे येऊन जाईल. पहा, एक कळी असते, कळी. ती कळी सारखी माळी दादाला म्हणते, माळी दादा मला ना फुलामध्ये घाल आणि देवाच्या चरणावर नाही तर गळ्यात फुलाच्या हारामध्ये मला अर्पण कर. माळी दादा म्हटलं, कळीताई घाई करू नकोस, तू अगोदर फूल हो. तू फूल बनली की मग मला घेऊन जा म्हणायची गरजच पडणार नाही. आपोआप तुला वेचतील, माळेमध्ये गुंफतील आणि तू भगवंताच्या गळ्याची शोभा बनशील. पण तू स्वतःला तयार कर. म्हणून सद्गुरूला शरण जा, त्यांनी दिलेल्या नाम साधनेचा स्वीकार करा, अखंड नामस्मरण करा, सगळा व्यवहार करा, प्रपंच करा, सगळं 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 तुमचं काय दैनंदिन जीवन आहे ते सगळं जगा. पण ते जगत असताना भगवंताचे नाम चिंतन, नाम सेवा करा, नाम साधना करा. आणि मग गुरु कृपेचं लायसन तुमच्याकडे असेल तर भगवान परमात्मा त्या नाम साधनेचा परिणाम तुम्हाला कुठेही वापस पाठवणार नाही. भगवान तुमच्यावरती भरभरून कृपा करेल. पण त्याच्यासाठी साधन सांगितलंय, परी उपतिष्ठे पूर्व पुण्य असो, आपल्या सगळ्यांचं कल्याण असो, ही भगवंताच्या चरणी प्रार्थना. चिदंबर भगवंताची कृपा आपल्यावरती व्हावी. आणि